नमस्कार मित्रांनो, मराठी मंजिरी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज नवीनच कथा घेऊन आलेली आहे मी. ही कथा आहे निर्मला. या कथेचा पहिला भाग. त्या अगोदर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईबर करा. चला तर कथा पाहूया. बाबू उदय भानुलाल आपल्या दवाखान्यात बसून कसल्या तरी विचारात मग्न होते. त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या, कारण त्यांची थोरली मुलगी निर्मला आता विवाह योग्य झाली होती. निर्मला दिसायला अत्यंत सुंदर, सुजाण आणि शांत स्वभावाची मुलगी होती. त्या काळात मुलीचे लग्न वेळेत करणे हे पालकांसाठी सर्वात मोठे कर्तव्य आणि तितकेच मोठे आव्हान मानले जात असे. सुदैवाने बाबू उदय भानुलाल यांनी निर्मलासाठी एक अतिशय चांगले स्थळ शोधून काढले होते. भालचंद्र सिन्हा यांचे सुपुत्र भुवन मोहन यांच्याशी निर्मलाचा विवाह निश्चित झाला होता. भुवन मोहन हे उच्च शिक्षित आणि प्रतिष्ठित घराण्यातील तरुण होते. लग्न ठरले खरे, पण मुलाकडच्या लोकांकडून हुंड्याची मोठी मागणी होती. बाबू उदय भानुलाल हे पेशाने वकील होते. त्यांची समाजात प्रतिष्ठा होती, पण हुंड्यांसाठी लागणारी मोठी रक्कम एकदम उभी करणे त्यांच्यासाठी कठीण जात होते. याच विषयावर घरात रोज काही ना काही चर्चा किंवा वाद होत असत. एक दिवस याच हुंड्याच्या पैशावरून बाबू उदय भानुलाल आणि त्यांच्या पत्नी कल्याणी यांच्यात तीव्र मतभेद झाले. कल्याणी यांचे म्हणणे होते की ऐपतीपेक्षा जास्त कर्ज काढून लग्न करू नये, तर उदय भानुलाल यांना आपल्या प्रतिष्ठेसाठी भव्य दिव्य लग्न करायचे होते. दोघांमधील हा वाद इतका वाढला की उदय भानुलाल अत्यंत संतापले आणि रागारागात घरातून बाहेर पडले. रात्रीची वेळ होती. बाबू उदय भानुलाल रागाच्या भरात रस्त्याने चालत जात असताना सुदैवाने एका गुन्हेगाराने सूडबुद्धीने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. उदय भानुलाल यांनी वकील म्हणून एका जुन्या खटल्यात त्या गुन्हेगाराला शिक्षा मिळवून दिली होती. या अचानक झालेल्या हल्ल्यात बाबू उदय भानुलाल यांचा जागीच मृत्यू झाला. लाडक्या वडिलांच्या अचानक जाण्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. निर्मला, तिची आई कल्याणी आणि लहान भावंडे अनाथ झाली. पण या दुःखापेक्षाही मोठा धक्का त्यांना तेव्हा बसला जेव्हा उदय भानुलाल यांच्या मृत्यूची बातमी ऐकून वरपक्षाने हुंडा मिळणार नाही या भीतीने निर्मलासोबतचे ठरलेले लग्न मोडले. वडिलांचे छत्र हरवणे आणि ठरलेले लग्न मोडणे या दुहेरी आघाताने निर्मलाच्या आयुष्यातील संघर्षाचा आणि दुःखाचा पहिला अध्याय सुरू झाला. बाबू उदय भानुलाल यांच्या निधनानंतर आणि वरपक्षाने लग्न मोडल्यानंतर निर्मलाचे घर पूर्णपणे अंधारात बुडून गेले. आई कल्याणी हताश झाली होती. समाजात एका अनाथ आणि तरुण मुलीला घरात बसवून ठेवणे म्हणजे सतत टोमणे आणि संशयाला निमंत्रण देण्यासारखे होते. त्यातच पतीच्या निधनामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमालीची खालावली होती. आता हुंडा देऊन मोठ्या घराण्यात लग्न करणे कल्याणीसाठी अशक्य बनले होते. कल्याणीने ठरवले की आता हुंड्याची प्रतिष्ठा न पाहता जो कोणी पुरुष निर्मलाशी हुंड्याशिवाय लग्न करायला तयार होईल त्याच्याशी तिचे लग्न लावून द्यायचे. याच दरम्यान मुन्शी तोताराम यांचे स्थळ चालून आले. तोताराम हे पेशाने वकील होते आणि आर्थिकदृष्ट्या सुखी संपन्न होते. पण अडचण अशी होती की तोताराम यांचे वय जवळपास 40-45 वर्ष होते. काही ठिकाणी ते
50च्या जवळ असल्याचे म्हटले आहे. तर निर्मला अवघ्या 15-16 वर्षाची एक सुजाण मुलगी होती. तोताराम हे विधूर होते आणि त्यांना पहिल्या पत्नीपासून 3 मुले होती, ज्यातील मोठा मुलगा मनसाराम हा निर्मलाच्याच वयाचा होता. कल्याणीला या विवाहातील विसंगती माहीत होती, पण तिच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय नव्हता. मुलीला उपाशी मरण्यापेक्षा किंवा समाजात बदनाम होण्यापेक्षा एका श्रीमंत घरात सुरक्षितता मिळेल या विचाराने कल्याणीने या लग्नाला होकार दिला. निर्मला अत्यंत समजूतदार होती. आपल्या आईची विवशता आणि कुटुंबाची गरिबी तिने ओळखली होती. तिने नशिबाचा कौल मानून मनातील सर्व इच्छा आकांक्षा मारून टाकल्या आणि अत्यंत शांतपणे या लग्नाला संमती दिली. अखेर एका वृद्ध पुरुषाबरोबर निर्मलाचा विवाह संपन्न झाला. ज्या वयात निर्मलाने सुखी संसाराची स्वप्ने पाहिली होती, त्या वयात ती एका अशा घरात पाऊल ठेवत होती जिथे तिला पत्नी म्हणून कमी आणि 3 मुलांची सावत्र आई म्हणून जबाबदारी जास्त सांभाळायची होती. तोताराम यांच्या घरात गृहप्रवेश करताना निर्मलाच्या मनात आनंदाऐवजी एक अनामिक भीती आणि हुरहुर दाटून आली होती. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. या पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. पुढचा भाग तुम्हाला सर्वप्रथम ऐकायला भेटेल.